गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण एका नवीन पेपरला सुरुवात करणार आहे. BSc थर्ड इयरच्या 6व्या सेम मध्ये मॅथमॅटिक्सचा इंटेग्रल ट्रान्सफॉर्म म्हणून 17व्या नंबरचा पेपर आहे, जो की आज आपण सुरुवात करणार आहे. या पेपरच्या युनिट फर्स्ट चॅप्टरचं टायटल आहे लाप्लास ट्रान्सफॉर्म. या लाप्लास ट्रान्सफॉर्म मध्ये पहिलं आर्टिकल आहे 13.1. अर्थात हा लाप्लास ट्रान्सफॉर्म त्या पुस्तकामध्ये 13वा चॅप्टर आहे. हे जे पुस्तक आहे ॲडव्हान्स इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स म्हणून सिलेबसला पुस्तक आहे आणि HK दास या पुस्तकाचं रायटर आहे. हे पुस्तक कॅरी करायला थोडंसं कठीण आहे, कारण की त्याची जी जाडी आहे ती फार आहे. परंतु आपल्याला याच्यामधली जी चॅप्टर सिलेबसला आहे त्या चॅप्टरचं जर आपण झेरॉक्स काढून घेतलं तर आपल्याला अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून फार सोयीचं होईल. तर पुस्तकाचं टायटल आहे ॲडव्हान्स्ड इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स बाय HK दास. नंबर ऑफ कॉपीज अवेलेबल इन द लायब्ररी. तर या पुस्तकातून सिलेबस आहे. मग इंट्रोडक्शन बघू आपण. आर्टिकल 13.1 लाप्लास ट्रान्सफॉर्म हेल्प इन सॉल्विंग द डिफरन्शियल इक्वेशन्स विथ बाउंड्री व्हॅल्यू विदाउट फाइंडिंग द जनरल सोल्युशन अँड द व्हॅल्यूज ऑफ द आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स. या इंट्रोडक्शन मध्ये काय म्हणणं आहे की लाप्लास ट्रान्सफॉर्म जे टायटल आहे किंवा लाप्लास नावाचा जो आपला मॅथमॅटिशियन आहे तो डिफरन्शियल इक्वेशन सोडवण्यासाठी कॉम्प्लिमेंटरी फंक्शन किंवा पर्टिक्युलर इंटेग्रल काढायची काहीही गरज नाही. अन्यथा आपण डिफरन्शियल इक्वेशन मध्ये सोल्युशन काढण्यासाठी कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढत होतो, पर्टिक्युलर इंटेग्रल काढत होतो. दोघांची ऍडिशन आपल्याला जनरल सोल्युशन मिळत होतं. लाप्लास म्हणतो की इथं डिफरन्शियल इक्वेशन सोडवण्यासाठी हे सगळं करायची गरज नाही. सोबतच जे आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आहे त्यांची व्हॅल्यू काढायची सुद्धा गरज नाही. आर्टिकल म्हणजे ती व्हॅल्यू आपण काढू, परंतु त्या पद्धतीनं जसं डिफरन्शियल इक्वेशन मध्ये करत होतो तशी रिक्वायरमेंट नाही आहे. द व्हॅल्यूज ऑफ द आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स फाइंड आउट करायचे. सो आर्टिकल नेक्स्ट 13.2 लाप्लास ट्रान्सफॉर्म. काय आहे डेफिनेशन लाप्लास ट्रान्सफॉर्मची? लेट f of t बी फंक्शन डिफाइंड फॉर ऑल पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ t, देन कॅपिटल F of s which is equal to integral 0 to infinity e to the power minus st into f of t dt. मित्र हो, विद्यार्थी नेहमी हा स्मॉल f of t आहे, हा कॅपिटल F of s आहे, याच्यामध्ये गोंधळ होता कामा नये. इनव्हर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म मध्ये बघू आपण नेमकं काय. आपण इथे या युनिट साठी कमीत कमी या चॅप्टर साठी तुम्हाला इकडे कॅपिटल F of s आणि इकडे स्मॉल f of t आहे. हे स्मॉल f of t तुम्हाला दिलेलं असते एक्झाम्पल मध्ये आणि यू शुड फाइंड आउट द लाप्लास ट्रान्सफॉर्म कॅपिटल F of s आयदर or Laplace f of t provided the integral exists is called the Laplace transform of f of t. It is denoted by, हा जो L आहे कॅपिटल हा लाप्लासचा ऑपरेटर आहे. लाप्लासनी ऑपरेटर साठी L यूज केलेला आहे. हा जर एखाद्या फंक्शनवर ऑपरेट झाला तर काय होते हे याचं मीनिंग आहे.
Laplace f of t which is equal to capital F of s which is equal to integral 0 to infinity e to the power minus st into f of t dt. ही झाली लाप्लास ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन. आता तुम्हाला एफ ऑफ टी इथं दिलेला असेल तर तुम्हाला यू इंटू व्ही म्हणजे इंटेग्रेशन बाय पार्ट्सच्या मदतीनं कुठलेही एक्झाम्पल सॉल्व करता येईल. नेक्स्ट आर्टिकल 13.3 इम्पॉर्टंट फॉर्म्युली. फॉर्म्युली शब्द आलेला आहे मित्र हो. तुम्हाला या पेपर मध्ये कमीत कमी 150 ते 200 फॉर्म्युले लक्षात ठेवावं लागेल जर आपल्याला चांगले मार्क घ्यायचे असतील तर. म्हणजे प्रत्येक युनिट मध्ये मिनिमम 50 मॅक्झिमम 50 पेक्षा जास्त फॉर्म्युले तुम्हाला येणार आहे. आणि जिथपर्यंत फॉर्म्युले माहित नसेल तिथपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला अडचणी येईल. फॉर्म्युले माहित असेल तर सहज सोडवू शकाल. तर मग पहिला, टू प्रूव्ह दॅट लाप्लास 1 विच इज इक्वल टू 1 बाय एस. म्हणजे एफ ऑफ टी ची किंमत किती दिलेली आहे? 1 दिलेली आहे. आणि लाप्लास 1 इज इक्वल टू किती काढायचा आहे? 1 अपॉन एस काढायचा आहे. हा झाला एक फॉर्म्युला. हा डेफिनेशन म्हणजे दुसरा फॉर्म्युला. प्रूफ. वी नो दॅट लाप्लास एफ ऑफ टी विच इज इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ एस which is equal to 0 to infinity e to the power minus st f of t dt. This is by definition. Hence Laplace 1 म्हणजे f of t ची किंमत 1 ठेवली. So which is equal to 0 to infinity e to the power minus st into 1 dt which is equal to integral 0 to infinity e to the power minus st dt which is equal to e to the power minus st divided by minus s. म्हणजे इथं इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय केलेलं आहे? t केलेलं आहे. विद्यार्थी काय करतात? समटाइम्स e टू द पॉवर मायनस st अपॉन t लिहून टाकतात आणि मी बरोबरच केलं असं म्हणतात. तर तसं चूक होता कामा नये. तर e टू द पॉवर मायनस st अपॉन मायनस s लिमिट्स फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. So minus 1 upon s taken out common which is equal to in bracket 1 upon e to the power st limits from 0 to infinity which is equal to minus 1 upon s in bracket upper limit जर ठेवलं तर 1 upon e to the power infinity minus lower limit जर ठेवलं तर 1 upon e to the power 0. So which is equal to minus 1 upon s in bracket 1 upon infinity. Why? Because e to the power infinity is infinity. Minus 1 upon 1 because anything raised to 0 is 1. So which is equal to minus 1 upon s in bracket 0 minus 1. Why? Because anything divided by infinity is 0. Which is equal to minus minus plus 1 upon s and hence Laplace 1 which is equal to 1 upon s. हा रिझल्ट आपल्याला याच्या पुढे आता यूज करायचा आहे. हा एक इथं फॉर्म्युला आला. ही बाय डेफिनेशन जे की दुसरा आहे. इथं e टू द पॉवर मायनस st अपॉन मायनस s हे इंटेग्रेशन केलेला हा तिसरा आला. अशा पद्धतीनं प्रत्येक जागी तुम्हाला नंबर ऑफ फॉर्म्युले येतील ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट, to prove that Laplace t raised to n which is equal to n factorial divided by s raised to n plus 1 when n is equal to 0 1 2 3 dot dot dot. Proof. We know that Laplace f of t which is equal to 0 to infinity e to the power minus st into f of t dt by definition. परंतु एफ ऑफ टी ची किंमत दिलेली आहे टी रेस टू एन. हेन्स लाप्लास टी रेस टू एन विच इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी ई टू द पॉवर मायनस एस टी इंटू टी रेस टू एन डी टी. पुटिंग एस टी इज इक्वल टू एक्स और टी इज इक्वल टू एक्स अपॉन एस और डी टी इज इक्वल टू डी एक्स
अपॉन यस. वेन इथं विथ रिस्पेक्ट टू टी होतं, आता आपण कन्वर्ट करत आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स मध्ये. त्यामुळे वेन टी इज इक्वल टू इन्फिनिटी एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी. वेन टी इज इक्वल टू 0 एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे लिमिट काही बदलत नाही. त्यामुळे आपण वेन टी इज इक्वल टू इन्फिनिटी देन एक्स इज इक्वल टू 0 लिहिलेलं नाही आहे, आणि वेन टी इज इक्वल टू 0 देन एक्स इज इक्वल टू 0 लिहिलेलं नाही आहे. Thus we have Laplace t raised to n which is equal to 0 to infinity e to the power minus x, कारण की st इज इक्वल टू x सबस्टिट्यूट केलेला आहे, आणि t इज इक्वल टू x अपॉन s असल्यामुळे x अपॉन s ब्रॅकेट मध्ये त्याला पॉवर n इंटू dx अपॉन s हे dt ची व्हॅल्यू. आता हा जो डिनॉमिनेटरला s आहे त्याला पॉवर n आहे, हा डिनॉमिनेटरला जो s आहे त्याला पॉवर 1 आहे. त्यामुळे आपण 1 अपॉन s रेस टू n प्लस 1 टेकन आउटसाइड द इंटेग्रल आधीच लिहून टाकलं, आणि काय शिल्लक राहिलं 0 टू इन्फिनिटी एक्स रेस टू n e टू द पॉवर मायनस x dx. याला इक्वेशन नंबर 1 म्हणालो. आता इथं इंटेग्रेशन बाय पार्ट्स वापरायचं आहे. इंटेग्रेशन बाय पार्ट्स वापरण्यासाठी आपल्याला ऑलरेडी माहित आहे LIATE हा रूल आपल्याला यूज करायचा आहे. त्यामुळे इथे फर्स्ट फंक्शन x रेस टू n आलं, सो विच इज इक्वल टू 1 अपॉन s रेस टू n प्लस 1 इन ब्रॅकेट x रेस टू n इंटू इंटेग्रेशन ऑफ सेकंड e टू द पॉवर मायनस x अपॉन मायनस 1 लिमिट फ्रॉम 0 टू इन्फिनिटी minus integral 0 to infinity derivative of first is n x raised to n minus 1 and integration of second is e to the power minus x upon minus 1 dx. अप्पर लिमिट जर ठेवली x च्या जागेवर तर इन्फिनिटी येते, लोअर लिमिट ठेवली तर 0 येते. त्यामुळे पहिली टर्म जी आहे ती 0 होऊन जाईल, आणि हे मायनस आणि हे मायनस हे प्लस होऊन जाईल, आणि हा n टेकन आउटसाइड द इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन s रेस टू n प्लस 1 इन ब्रॅकेट n इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी x रेस टू n मायनस 1 e रेस टू मायनस x dx. काय लक्षात आलं हो आपल्या? एक वेळा जर इंटेग्रेशन बाय पार्ट्स केलं इक्वेशन 1 चं म्हणजे या टर्मचं, तर पॉवर जे होतं x रेस टू n हे n इकडे आलं आणि त्याला पॉवर 1 न कमी झालं. आता जेव्हा पुन्हा आपण दुसऱ्या वेळेस इंटेग्रेशन बाय पार्ट्स करू त्यावेळेस n मायनस 1 इकडे येईल आणि x टू द पॉवर n मायनस 2 होईल. सो विच इज इक्वल टू n अपॉन x रेस टू n मायनस 1 सॉरी n प्लस 1 in bracket x raised to n minus 1 into integration of second e to the power minus x upon minus 1 limits from 0 to infinity minus integral 0 to infinity derivative of first n minus 1 into x raised to n minus 2 e to the power minus x upon minus 1. पुन्हा अपर लिमिट आणि लोअर लिमिट ठेवलं तर हे 0 होऊन जाईल, हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल, आणि ऑलरेडी पहिले n होताच विच इज इक्वल टू n, हा n मायनस 1 आउटसाइड द इंटेग्रल अपॉन s रेस टू n प्लस 1 इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी x रेस टू n मायनस 2 e टू द पॉवर मायनस x dx. दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण इंटेग्रेशन बाय पार्ट्स केलं तेव्हा जे x रेस टू n मायनस 1 होतं ते पुन्हा कोएफिशियंटला आलं आणि x रेस टू n मायनस 2 झालं. अशा पद्धतीनं जर आपण इंटेग्रेशन बाय पार्ट्स करत राहिलो अजून n मायनस 2 टाइम्स तर काय होईल? इन दिस वे इंटेग्रेटिंग n मायनस 2 टाइम्स बाय पार्ट्स कॉमा वी गेट विच इज इक्वल टू n मायनस 1 n मायनस 2 n मायनस 3 डॉट 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 n मायनस इन ब्रॅकेट n मायनस 1. एक वेळा जेव्हा इंटेग्रेशन बाय पार्ट्स केलं तेव्हा n मायनस 0 आलं असं अंडरस्टँडिंग समजून घ्या.
दुसऱ्या वेळेस जेव्हा इंटिग्रेशन बाय पार्ट्स केलं तेव्हा n-1 आलं. ज्या वेळेस आपण n-2 टाइम्स करू त्यावेळेस n-1 येईल. किंवा शेवटचं जर या दोघांची बेरीज केली, कोणाकोणाची 2 वेळा इंटिग्रेशन बाय पार्ट झालं, n-2 पुन्हा तेवढं इंटिग्रेशन बाय पार्ट्स केलं तर ऍक्च्युअली किती शेवटचं इंटिग्रेशन बाय पार्ट्स तुमचा n वेळा होईल. त्यामुळे 1 न कमी n-1 ही शेवटची टर्म असते. होल डिवायडेड बाय s⁻n+1 इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर -x dx का x टू द पॉवर n-n होऊन जाईल. बघा इथे एक वेळा इंटिग्रेशन बाय पार्ट केलं तर n-1 आलं, दुसऱ्या वेळेस इंटिग्रेशन बाय पार्ट्स केलं तर n-2 आलं, n वेळा इंटिग्रेशन बाय पार्ट्स कराल तर n-n येईल पॉवर x⁻, आणि ते एनिथिंग रेस टू 0 इज 1 होईल आणि आपल्याला शेवटी टर्म मिळेल 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर -x dx which is equal to n-1 n-2 up to 1 whole divided by s⁻n+1 ब्रॅकेट मध्ये e टू द पॉवर -x upon -1 0 to infinity which is equal to n factorial upon s⁻n+1 in bracket -1 upon e to the power x 0 to infinity which is equal to n factorial upon s⁻n+1 in bracket अप्पर लिमिट ठेवलं तर -1 upon e to the power infinity मायनस मायनस प्लस होऊन जाईल, आणि लोअर लिमिट ठेवलं तर +1 upon e to the power 0. So which is equal to n factorial upon s⁻n+1 in bracket -1 upon infinity e to the power infinity is infinity आणि प्लस 1 upon 1 anything raised to 0 is 1. So which is equal to n factorial upon s⁻n+1 in bracket -0 plus 1 because anything divided by infinity is 0. आणि hence which is equal to n factorial upon s⁻n+1 म्हणजेच आपण प्रूव्ह काय केलं हो, लाप्लास t⁻n which is equal to n factorial upon s⁻n+1. हा झाला इथपर्यंत दुसरा फॉर्म्युला तयार. पण यालाच आपण अजून काय करू शकतो हे बघा. इक्वेशन सेकंड, लाप्लास t⁻n which is equal to 1 upon Laplace t⁻n which is equal to 1 upon s⁻n+1 1 upon s⁻n+1 इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी हे आलं. हे आपण इक्वेशन नंबर 1 वरून घेतलेलं आहे. आणि याला प्रूव्ह काय केलं आपण, हे कॅल्क्युलेट केलं तेव्हा ही जे टर्म आहे या टर्मच्या इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी x⁻n e टू द पॉवर -x dx च्या बदल्यात n फॅक्टोरियल आणलं, जे की तुम्हाला कॅल्क्युलेट मी सिस्टमॅटिक करून दाखवलं. परंतु n फॅक्टोरियल मध्ये गॅमा मध्ये n+1 म्हणजे n फॅक्टोरियल, आणि म्हणून आपण हे बिकॉज 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर -x x⁻n dx which is equal to n फॅक्टोरियल which is equal to गॅमा मध्ये n+1, आणि या n च्या जागी जर आपण n-1 ठेवलं तर 1 1 कटून गॅमा n राहील which is equal to 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर -x आणि x टू द पॉवर n-1 dx. म्हणजे गॅमा n चा फॉर्म्युला किंवा गॅमा n ची डेफिनेशन ही मिळाली आपल्याला 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर -x x टू द पॉवर n-1 dx. आता बघा या एका प्रूफ मध्ये टोटल नंबर ऑफ फॉर्म्युले जर आपण काउंट करायचं ठरवलं तर किती येतात बघा. नंबर 1 हा एक आला, नंबर 2 n फॅक्टोरियल म्हणजे गॅमा मध्ये n+1 हा दुसरा आला, नंबर 3 गॅमा मध्ये n इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर -x x टू द पॉवर n-1 dx हा तिसरा आला. इथे इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज केलं हा चौथा झाला. टोटल 4 फॉर्म्युले आले. म्हणजे एकेका रिझल्ट मध्ये 4 5 5 फॉर्म्युले जर येत असेल तर विचार करा तुम्ही, तुम्हाला असे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स येतील, नंबर ऑफ टर्म्स येतील. तर टोटल मी तुम्हाला ऑन एन ॲव्हरेज सांगितलेलं आहे, एका एका युनिट मध्ये 50 फॉर्म्युले आहेत. हे आपल्याला करायचं आहे. आजच्या
या लेक्चर 1 साठी आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.